नमस्कार. स्वराधीश हार्मोनियम ट्युटोरियल्स या चॅनलवरती मी मंगेश पेंजाने आपणा सर्वांचं स्वागत करतो. रसिक भक्तजन हो, आज आपणा सर्वांच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला एक लोकप्रिय अभंग, चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू, ह्या अभंगाचं हार्मोनियम नोटेशन. आजचा हा अभंग एक सुप्रसिद्ध असा राग शिवरंजनी या रागाच्या सुरावटीवरती आधारित चालीमध्ये आपण पाहतोय. चला तर सुरुवातीला पाहूयात राग शिवरंजनी ह्या रागाची संपूर्ण माहिती, त्यानंतर शिवरंजनी रागाची आरोह अवरोह आणि त्यानंतर पाहूयात स्वरविस्तार आणि मग वळूयात आजच्या या नोटेशन. चला तर पाहूयात हा राग शिवरंजनी. शिवरंजनी हा राग काफी थाटातून निर्माण होतो. या रागातील वर्जस्वर आहेत म आणि नी, म्हणजेच मध्यम आणि निषाद. या रागाची जाती औडव औडव अशी होते.
या रागामध्ये गांधार म्हणजेच ग हा स्वर कोमल लागतो. या रागाचा वादी स्वर पंचम तर संवादी स्वर षड्ज आहे असं मानतात. या रागाचे न्यास स्वर सा आणि प असे आहेत. या रागाचा गान समय मध्यरात्र असा आहे. पाहुयात आरोह अवरोह. सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा. पाहुयात थोडक्यात स्वर विस्तार. सा रे ध सा ध सा रे ग रे सा रे ग प प ग रे सा सा रे ग प ध प ग प ध सा ध सा रे ग रे ग सा रे ध सा सा ध प ग रे सा रे ग रे ग सा रे ध सा. हा अभंग आज आपण घेतोय भजनी ठेक्याच्या 160 बीट्स पर मिनिट या गतीमध्ये आणि आपण घेतलेला स्वर आहे काळी 1. तर वळूयात तालासह या अभंगाच्या नोटेशनकडे. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू. नोटेशन मध्ये दिल्याप्रमाणे चौथ्या मात्रेला आपल्याला नोटेशन आणि अभंगाचे शब्द सुरू करायचे आहेत. आपण स्क्रीनवरती मात्रांचे क्रम पाहू शकतो. 1 2 3. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू. प प द सा रे ग रे ग सा 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 नि रे 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 ग सा ग रे म ग रे सा सा. या पद्धतीने 3 मात्रांच्या नंतर चौथ्या मात्रेला आपण ही ओळ पूर्ण केली आहे. पुढची ओळ पाहूयात. पुढची जी ओळ आहे भीवरे स्नान करुनिया, ही चालू तालामध्ये आपल्याला 5व्या मात्रेला सुरू करायची आहे. अशा पद्धतीने ती पाहूयात. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू. भीवरे स्नान करुनिया सारे ग प द द प ग सा. भीवरे स्नान करुनिया. इथे पाहू मधील जीवलगा पाहू या शब्दांमधील हूला पहिल्या मात्रेवरती प्लेस केल्यानंतर हू पासून पुढे 5 नंबरची मात्रा होईपर्यंत म्हणजे 6व्या मात्रेपर्यंत आपल्याला काउंटिंग करायला लागेल आणि त्यानंतर भीवरे चालू करता येईल. त्याच पद्धतीने पुढील संत पदधूळ सुद्धा येणार आहे. पाहूया. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू. भीवरे स्नान करुनिया भीवरे स्नान करुनिया. सारे ग
पदधूळ शिरी लावू प प दशा सा सा साद सारी मगरी चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवन गावाहू तर रसिक भक्तजन हो, ज्या पद्धतीने आपण हिवरे स्नान ही ओळ आणि संत पदधूळ ही ओळ 6व्या मात्रेला सुरू केली, त्या पद्धतीने इथून पुढे पहिल्या अंतरा 6व्या मात्रेला सुरुवात होतोय. तेव्हा आपल्याला हार्मोनियमवरती जेव्हा ती ओळ वाजते किंवा कोरस ज्यावेळी ती म्हणतील ओळ, कोणती ओळ? पहिली ओळ, चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू, त्यांच्या हू नंतर आपल्याला 5 मात्रा हूला पकडून मोजाव्या लागतील आणि बोधरूप तुळशीच्या माळी ही ओळ आपल्याला घ्यावी लागेल. तर मी आता हार्मोनियमवर वाजवतो आणि वाजवून 5 मात्रांचा काउंट त्याला धरून करून दाखवतोय, त्यावर लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. श्रावण मणिचंदन ही भाळी धद 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 पद साडप करू मननाची याची पाळी पद सा सा सारे सादप निज ध्यासे हरी ध्यावू पद सा सा साद सारे मगरी चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू. या पद्धतीने पहिला अंतर आपल्याला पूर्ण करायचा आहे. दुसऱ्या अंतराच्या वेळी आपल्याला 5च्या ऐवजी 6 मात्रा सोडायच्या. हू याला पहिली मात्रा पकडून कोरसमध्ये किंवा हार्मोनियममध्ये पुन्हा पाहूया. त्याच पद्धतीने 6 मात्रा सोडून पुढचा अंतरा चालू होईल. दुसरा अंतरा ज्याच्या ओळी आहे ते विठू सर्वत्र घनदाट. घनदाट पंढरी विश्वेची पेठ सारी धन सडप दुजा नाही गा वैकुंठ पद सा सारे सादप सदा येथेचे दृढ राहू पद सा साद सारे मगरे चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू. पासून 6 मात्रा काउंट करून तिसरा अंतरा घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 ना मरणे जन्मने आमा सा सा रे द सा ना भेदा भेद ही कामा रे ध म्हणे तुकड्या घनशा
द द प द प पदांबुजी शिर हे वाहू प प द सा द सा रे ग रे चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू. तर या ठिकाणी हा अभंग आज आपण पूर्ण पाहिला. सोबतच स्वराधीश हार्मोनियम या आपल्या चॅनलच्या वतीने ऑनलाईन क्लासेस, ऑफलाईन क्लासेस सुद्धा सुरू आहेत. ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लास किंवा ऑफलाईन क्लासचं नियोजन करायचं आहे त्यांनी माझ्या पर्सनल नंबरवरती मला संपर्क करण्यास हरकत नाही. तेव्हा नक्की भेटूया पुढील व्हिडिओत. तोवर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.